विद्यार्थ्यांना नमस्कार. इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या या सत्रात तुम्हाला बॅटरी चार्जर आणि इन्व्हर्टरची देखभाल, सेवा आणि समस्या निवारण कसे करावे हे शिकवले जाईल. या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही हे वापरू शकाल. इन्व्हर्टर मधील दोष ओळखण्यास, इन्व्हर्टर दुरुस्त करणे, ट्रबल शूटिंग करणे आणि बॅटरी चार्जर मधील दोष ओळखणे, बॅटरी आणि इन्व्हर्टरची दुरुस्ती आणि देखभाल करणे. बॅटरी चार्जर आणि इन्व्हर्टरची देखभाल, सर्व्हिस आणि ट्रबल शूटिंग यासाठी आवश्यक असलेली साधने आणि उपकरणे पाहूया. साधने: ट्रेनिस टूलकिट 1 सेट, सोल्डरिंग आयर्न 35 वॉट बाय 250 वोल्ट 1, डी सोल्डरिंग गन 65 वॉट बाय 250 वोल्ट 1, स्टार स्क्रू ड्रायव्हर सेट 1, ॲमीटर 0 ते 10 अँपिअर MC 1, व्होल्टमीटर 0 ते 50 वोल्ट MC 1, डिजिटल मल्टीमीटर 31 बाय 2 डिजिट्स 1. उपकरणे किंवा मशिनरी: ऑटो ट्रान्सफॉर्मर 0 ते 270 वोल्ट 5 अँपिअर 1, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर 240 बाय 40 वोल्ट 300 VA 1, सेंटर टॅपिंग 6 वोल्ट 0.6 वोल्ट 500 मिली अँपिअर सह चार्जर ट्रान्सफॉर्मर 1, सील्ड मेंटेनन्स फ्री बॅटरी 6 वोल्ट बाय 120 AH 1, रिले डबल पोल 3. साहित्य किंवा घटक: PCB 115 जनरल पर्पज 2, पुश बटन स्विच 2, टॉगल स्विच 250 वोल्ट बाय 6 अँपिअर 2, डायोड्स 1N4002 4, ब्रिज 1N112 साठी डायोड 4, कपॅसिटर 250 मायक्रोफॅरेड बाय 12 वोल्ट 1, रेझिस्टर्स 10 ओम 1 वॉट 1, पॉट 1.5 ओम बाय 1 वॉट, कमी व्होल्टेज लॅम्प 6.3 वोल्ट 1, फ्यूज 250 मिली अँपिअर 3, निऑन लॅम्प 1, बझर 250 वोल्ट 1, सोल्डरिंग फ्लक्स आणि 60 बाय 40 सोल्डर आवश्यकतेनुसार, डायोड IN 5402 3, LED लाल आणि हिरवा 1, ट्रान्झिस्टर 2N3055 1, रेझिस्टर 2.2 ओ 22 ओ 50 ओ प्रत्येकी 1 1K 1 वॉट 2, इलेक्ट्रोलिटिक कॅपॅसिटर 1000 मायक्रोफॅरेड बाय 25 वोल्ट 10 मायक्रोफॅरेड 25 वोल्ट प्रत्येकी 2, कपॅसिटर 2.2 मायक्रोफॅरेड बाय 250 वोल्ट 1, रिले NC किंवा NO 6 वोल्ट 1, ट्रान्सफॉर्मर 240 वोल्ट बाय 7.5 0.75 वोल्ट 2 अँपिअर 1, इन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर आयर्न कोर लॅमिनेटेड SWG 25 टर्न्स प्राथमिक आणि 36 SWG 285 टर्न्स माध्यमिक 1, फ्यूज 2.5 अँपिअर 0.5 अँपिअर प्रत्येकी 1, SP स्विच टॉगल 6 वोल्ट 2. बॅटरी चार्जर आणि इन्व्हर्टरची देखभाल, सर्व्हिसिंग आणि ट्रबल शूटिंग करण्याच्या तयारीवर एक नजर टाकूया. या अभ्यासामध्ये प्रथम कार्य म्हणजे बॅटरी चार्जरची सेवा आणि ट्रबल शूटिंग. आवश्यक असल्यास ग्लव्स, सुरक्षा चष्मा आणि अँटी स्टॅटिक रिस्ट स्ट्रॅप यांसारखी योग्य संरक्षणात्मक गिअर घालून आपली वैयक्तिक सुरक्षा सुनिश्चित करा. ट्रबल शूटिंगसाठी योग्य प्रकाशासह हवेशीर क्षेत्र शोधा. चार्जरची चाचणी घेण्यासाठी तुमच्याकडे चांगले कार्यक्षेत्र आणि पॉवर सोर्समध्ये प्रवेश असल्याची खात्री करा. खबरदारी म्हणून अग्निशामक यंत्र जवळ ठेवा. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी चार्जर अनप्लग असल्याची खात्री करा. चार्जरच्या युजर मॅन्युअलसह स्वतःला परिचित करा. हे त्या विशिष्ट मॉडेलसाठी ऑपरेशन, ट्रबल शूटिंग आणि सुरक्षितता खबरदारी यावर विशिष्ट सूचना देते. चार्जर कसं काम करते, त्याचे घटक, व्होल्टेज रेटिंग आणि चार्जिंग अल्गोरिदम यासह चांगले समजून घ्या. हे तुम्हाला उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्यांचे निवारण करण्यास मदत करेल. सर्व्हिसिंग आणि ट्रबल शूटिंगसाठी आवश्यक साधने आणि उपकरणे गोळा करा. खराब किंवा सैल कनेक्शनच्या कोणत्याही विजिबल चिन्हांसाठी बॅटरी चार्जरचे परीक्षण करा. पॉवर कॉर्ड, इनपुट किंवा आउटपुट टर्मिनल्स, कंट्रोल नॉब्स आणि कोणत्याही समस्यांसाठी डिस्प्ले तपासा.
तुम्हाला कोणतेही नुकसान दिसल्यास दुरुस्तीसाठी नोंद करा. दाखवल्याप्रमाणे बॅटरी चार्जर सर्किट ट्रेस करा. बॅटरी कनेक्टिंग टर्मिनल्सवर चार्जिंग व्होल्टच्या उपलब्धतेसाठी सर्किट तपासा. व्होल्टेज उपलब्ध नसल्यास फ्यूज करिअरमध्ये दिलेलं फ्यूज तपासा. मल्टीमीटरने ब्रिज रेक्टिफायर आउटपुटवर व्होल्टेज आउटपुटची चाचणी घ्या. ब्रिज रेक्टिफायर डायोडची परिस्थिती तपासा. दोष आढळल्यास त्यांना बदला. सर्व डायोड ठीक असल्यास ब्रिज नेटवर्कवर एसी इनपुट तपासा. चार्जिंग सर्किट दुरुस्त केल्यानंतर सामान्य काम करण्यासाठी चार्जिंग कंट्रोल सर्किट तपासा. बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर एसी मेनचं ऑटो कट ऑफ असल्याचे तपासा. ऑटो कट ऑफ काम करत नसल्यास रिले टर्मिनल्सवर पोटेन्शिओमीटर आणि व्होल्टेजशी जोडलेले डायोड तपासा आणि जर रिले टर्मिनल पोलवर व्होल्टेज उपस्थित नसेल तर आपण असा निष्कर्ष काढू शकतो की ऑटो कट ऑफ ठीक आहे. बॅटरीची स्थिती तपासा. पूर्ण चार्ज केलेली बॅटरी रेट केलेल्या व्होल्टेजपेक्षा 20% जास्त लोड न करता डीसी व्होल्टेज दर्शवेल. लक्षात ठेवा, बॅटरी व्होल्टेज नो लोड रेट केलेल्या व्होल्टेजच्या 70% खाली जाऊ देऊ नका. तसे असल्यास बॅटरी पुनरुज्जीवन करणे कठीण आहे. बॅटरी चार्ज करताना तुम्हाला हे सुनिश्चित करावे लागेल की ते डिस्टिल्ड वॉटरने भरलेले आहे आणि सेल्समधून सहज गॅस बाहेर काढण्यासाठी कॅप्स काढले आहेत. आपले पुढचे कार्य इन्व्हर्टर सर्किटची सेवा आणि ट्रबलशूटिंग आहे. इन्व्हर्टर सर्किट बद्दल सर्व उपलब्ध माहिती समजून घ्या, जसे की त्याची वैशिष्ट्य, ऑपरेटिंग परिस्थिती. इन्व्हर्टरची रचना आणि कार्यक्षमता समजून घेणे आपल्याला समस्यांचे अधिक कार्यक्षमतेने निदान करण्यात मदत करेल. कोणत्याही इलेक्ट्रिकल सर्किटवर काम करण्यापूर्वी योग्य प्रक्रियांचे पालन करून आपली सुरक्षितता सुनिश्चित करा. वीज पुरवठा खंडित असल्याची खात्री करा आणि इलेक्ट्रिकल शॉक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्या. योग्य संरक्षणात्मक उपकरणे PPE जसे की ग्लव्स, सुरक्षा चष्मा आणि इन्सुलेटेड टूल्स वापरा. इन्व्हर्टर सर्किट आणि त्याच्या घटकांची संपूर्ण व्हिज्युअल तपासणी करा. शारीरिक नुकसान, सैल कनेक्शन, जळलेले किंवा वितळलेले घटक किंवा डिस्कोलोरेशनची कोणतीही चिन्हे पहा. कॅपॅसिटर, डायोड, ट्रान्झिस्टर आणि इतर कोणत्याही गंभीर घटकांकडे बारीक लक्ष द्या. इन्व्हर्टर सर्किट ट्रेस करा आणि ऍक्टिव्ह कॉम्पोनंट शोधा. शॉर्ट सर्किट आणि ओपन सर्किट चाचण्या करा. बॅटरी काढा. एसी व्होल्टेजशी कनेक्ट करा आणि मेन चालूसह इन्व्हर्टर आउटपुट तपासा. कोणतेही आउटपुट नसल्यास इन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मरच्या प्राथमिक आणि दुय्यम विडींचे सातत्य तपासा. ट्रान्सफॉर्मर ठीक असल्यास ट्रान्झिस्टर 2N3055 आणि बेस सप्लाय तपासा. रिलेच्या NC सह दिलेल्या फ्यूज तपासा आणि रिले संपर्काची स्थिती तपासा. रेक्टिफायर, डायोड आणि ब्लीडर रेझिस्टर कनेक्शन तपासा. मेन ट्रान्सफॉर्मर प्राथमिक आणि दुय्यम विडिंग तपासा. मेन फ्यूज तपासा. एकदा दुरुस्ती पूर्ण झाल्यावर बॅटरी कनेक्शन शिवाय आउटपुट व्होल्टेज तपासा. आउटपुट उपलब्ध असल्यास चार्ज केलेली बॅटरी कनेक्ट करा आणि ती ऑपरेट करा आणि ती कार्यरत असल्याची खात्री करा. तुम्ही आतापर्यंत जे काही शिकलात त्याचं रिकॅप करूया. इन्व्हर्टर मधील दोष ओळखा. इन्व्हर्टर दुरुस्त करून दुरुस्त करा. समस्या निवारण करा आणि बॅटरी चार्जर मधील दोष ओळखा. बॅटरी आणि इन्व्हर्टरची दुरुस्ती आणि देखभाल करा. मला आशा आहे की बॅटरी चार्जर आणि इन्व्हर्टरची देखभाल, सेवा आणि समस्या निवारण कसे करावे हे आपणा सर्वांना समजले असेल. पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद विद्यार्थी. बाय.